संवाद, कम्युनिकेशन स्किल. बऱ्याचदा काय असतं ना की आपण शिकवतो आणि विद्यार्थी ते ऐकतात. आता आपण जे शिकवतो ना ते जर संवादासारखं शिकवलं तर विद्यार्थ्यांना ते शिकणं होतं. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण असं करतो की थोडं स्ट्रिक्ट आणि हार्श असं राहतो आणि शांत राहा आणि ऐका, आणि मग आपण ऐकवत राहतो 40 मिनिटं 45 मिनिटं ऐकवत राहणं आणि मग मुलांनी नाईलाजाने तुमच्याकडे शून्य नजरा करून किंवा बळजबरीचं स्माईल चेहऱ्यावरती आणून बघत राहणं. याला शिकवणं किंवा शिकणं होतच नाही ना, हे कम्युनिकेशनच होत नाही. म्हणजे हे सगळं वन वे होऊन जातं. आपल्याला वाटतं की शिकायला लागलेली आहेत मुलं, पण ते तसं नसतं, तसं होतही नाही. आपण बोलून जातो, सांगून जातो, पण ते पोचवणं होत नाही. ते इच्छित ठिकाणी, इच्छित स्थळी त्याच्या हृदयावरती ते कोरलं जात नाही, त्याच्या मनामध्ये ते बिंबवलं जात नाही, त्याच्या मेंदूमध्ये ते पिक्चरायझेशन होत नाही आपण जे शिकवू त्याचं. त्यामुळे कम्युनिकेशनला बऱ्याच जणांचं मिसकन्सेप्शन झालंय की बोललं म्हणजे बऱ्याचदा काय असतं, आपण काय करतो, दोन गोष्टी फळ्यावर लिहितो, समजलं का, लिहितो अंडरस्टँड, अंडरस्टूड, कळलं का, काय आहे, फक्त विचारायचं कळलं का, पुढे चालायचं, कळलं का, पुढे चालायचं. तो सांगेलच मला कळलं का नाही कळलं, असं कशावरून आपण गृहीत धरतो? नाही धरत. आपल्याला त्याला कळलं का हे त्याला न विचारता कळलं पाहिजे, तेव्हा आपलं कम्युनिकेशन चांगलं आहे. तेव्हा आपण म्हणू शकतो की पोचायला आहे, माझा मेसेज, माझं शिकवणं त्या मुलापर्यंत पोचायला लागलेला आहे. दॅट इज कम्युनिकेशन. आपण फीडबॅक घ्यायला कमी नाही पडला पाहिजे. खरं सांगा, बोला, नजरेने कळतं आपल्याला ह्याला समजलं का नाही समजलं. नेहमी विद्यार्थ्याला विचारत राहणं पाहिजे की तुम्हाला अजून कसं पाहिजे, कसं वाटतं, आवडलं का माझं शिकवणं, मग वाजवा टाळ्या एकदा. आणि मग त्या टाळ्यांच्या गजरातनं पण तुम्हाला कळतं की हे खऱ्या टाळ्या आहेत का खोट्या टाळ्या आहेत. सगळे आपल्याला चॅटर्जी करता येत असतात, पण आपली इंटेन्शन असं पाहिजे की मी एक चांगला शिक्षक म्हणून मला स्वतःला सिद्ध करायचं आहे. जेव्हा ती आग आपल्यामध्ये असते तेव्हा बाकीच्या गोष्टी आपोआप जुळून येतात. जेव्हा ते नसतं तेव्हा आपण शिक्षकच नसतो, किंबहुना आपण कुणीच नसतो. नेहमी करता एक खुला प्लॅटफॉर्म, एक ओपन प्लॅटफॉर्म तयार ठेवा. आठवड्यातनं एकदा मुलांशी बोला, काही गप्पा गोष्टी होऊ द्यात, काही आजूबाजूच्या भोवतालच्या गोष्टींचा विचार मुलांना करायला लावा. कधीमध्ये मुलांना व्हर्बल, नॉन व्हर्बल, औपचारिक अनौपचारिक विषयांकडं, गप्पांकडं घेऊन जा. तुम्ही त्या विद्यार्थ्यांमध्ये पोचा. तुमचं आयुष्य त्या विद्यार्थ्यांमध्ये पोचलं पाहिजे. भलेही तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तुम्हाला बोलायचं नाही बोलायचं तो वेगळा विषय आहे, पण तुम्ही एक व्यक्तित्व म्हणून विद्यार्थ्यांमध्ये पोचलात की विद्यार्थी आपणहून बोलायला चालू करतात. विद्यार्थ्यांना आपलंसं करणं ही संवादाची सुरुवात असते. तसं करायला पाहिजे.